हॅलो फ्रेंड्स, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीमुळे अर्जुन दुःखातून बाहेर आलेला असतो. सायली त्याला चहा पिण्यासाठी घेऊन आलेली असते. तिथे सायली चैतन्याचा विषय काढते आणि म्हणते, सर, चैतन्य सरांचाही विचार करा ना, त्यांचीही काहीतरी बाजू असेलच ना. त्यांना जर जोडीदाराची गरज वाटत असेल तर त्यांचं काय चुकलं? फक्त त्यांची मुलीची निवड चुकली, हे मला मान्यच आहे. जर त्यांना त्यांचा एकटेपणा दूर करावा वाटत असेल तर त्यात काय चुकलं त्यांचं? मग अर्जुन म्हणतो, सायली, तो प्रेमात पडलाय यावर माझा काहीच ऑब्जेक्शन नाही, पण तो साक्षी शिकरेच्या प्रेमात पडलाय हे माझं मोठं ऑब्जेक्शन आहे. आणि ही गोष्ट त्यानं माझ्यापासून लपवून ठेवली. चैतन्याने माझा विश्वासघात केला आहे. हा आहे माझा इशू. मग सायली म्हणते, अहो, मग शांतपणे त्यांना हे सांगा. सर, नात्याच्या दोन्ही बाजू तुम्ही समजून घ्या. सर, आता तुम्ही यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करत नाही. आता तुम्ही फक्त चैतन्य सरांमुळे कसे दुखावले गेला आहात याचा विचार करताय. आणि याचा त्रास तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही होतोय. ते तुमचा विचार किती करतात हे तुम्हाला माहीत आहे का? तर अर्जुन म्हणतो, हो, सगळे माझ्यासाठी किती एफर्ट्स घेतात हे कळते मला, आणि तुम्हीही. आता मित्रांनो, मग सायली हसून म्हणते, हो हो, मी तर करणारच ना. ते आपण फ्रेंड्स म्हणूनवाले मित्र आहोत ना. मित्रांनो, मग अर्जुनही हसतो. मग सायली अर्जुनला म्हणते, मी जरी तुमची कॉन्ट्रॅक्टची बायको असले तरी मी तुमची खरी मित्र होऊ शकते ना. आणि जर तुम्ही पण मला तुमची खरी मित्र समजत असाल तर हात मिळवा. तर मित्रांनो, मग अर्जुन खुश होतो आणि फ्रेंड्स म्हणतो आणि हात मिळवतो. मग दोघेही खूप हसतात. ते चहा पित असतात तेव्हा अर्जुन सायलीकडे एकसारखं बघत असतो. मित्रांनो, आता इकडे महिपती गाडीवर बसलेला असतो आणि नागराज त्याला बोलवत असतो. नागराज म्हणतो, अरे महिपती, कशाला बोलवलं आहेस मला इथं? सांग ना. मग मित्रांनो, महिपती गाडीवर हाताने वाजवत असतो आणि नागराजला इशारा देत असतो. मित्रांनो, महिपतीच्या वागण्यावरून नागराजच्या लक्षात येतं आणि तो म्हणतो, हो हो, कोणाची वाजवणार आहेस? मग महिपती म्हणतो, हो, कळणार, लवकरच कळणार. इतक्यात एक माणूस येतो आणि महिपतीला एक बॅग देतो. मग महिपती ती बॅग उघडून त्यामध्ये असणाऱ्या ड्रग्सच्या पुड्या बाहेर काढतो आणि विचारतो, 100 नंबरे आहेत ना रे? मग तो माणूस म्हणतो, हो साहेब. महिपती म्हणतो, हां हां, निघ आता. मग नागराज म्हणतो, महिपती, काय चाललंय तुझं नक्की? मग महिपती म्हणतो, आता बोलायचं नाही, वाजवायचं टाईम आहे. अर्जुन आणि सायली आल्यानंतर कल्पना लगेच खुश होते. ती त्याच्याजवळ जाते तेव्हा तिला अर्जुन तिच्यावर ओरडलेला असतो हे आठवतं. मग ती गप्पच बसते. मग अर्जुन म्हणतो, मम्मा, मी आज घरीच ऑनलाईन मीटिंग अटेंड करणार आहे. मला कॉफी आणि काहीतरी खायला पाठव प्लीज, खूप भूक लागली आहे. तर कल्पना अर्जुनकडे बघत असते. अर्जुन म्हणतो, मम्मा, मी खूप चुकीचं वागलो काल. तू मला तुझ्या हाताने घास भरवत होतीस आणि मी तुझ्यावर चिडलो. मी नेहमी असंच वागतो ना मम्मा, काही विचार न करता बोलतो, वागतो आणि नेहमी तू मला समजून घेतेस. हे चुकीचं आहे ना. तर कल्पना म्हणते, अर्जुन, असं काही म्हणू नको. तू आज स्वतःहून भूक लागली म्हणलास ना, मग मला काहीही. अरे, मुलांनी पोटभर खाल्लं ना, मग आईचंही पोट भरतं. जा, तू वर जाऊन काम कर तुझ्यासाठी नाश्ता आणि कॉफी घेऊन येतो. मित्रांनो, सायली आई व मुलाचं प्रेम बघत असते. मग अर्जुन म्हणतो, हाऊ स्वीट मम्मा, मला सांग, तुमच्यात हे टॅलेंट स्पेशल कसं काय असतं? तर कल्पना म्हणते, हो, जा आता लाडोबा, काम कर, जा. मग अर्जुन वर जातो. मग कल्पना सायलीकडे येते आणि ती बोलणार एवढ्यात सायली म्हणते, काही बोल नका आई, यांची मीटिंग सुरू आहे ना, तोपर्यंत मी तुम्हाला मदत करते. तर कल्पना म्हणते, हो हो, मी कॉफी करते, अर्जुनच्या आवडीचा नाश्ता कर. मग दोघीही किचनमध्ये जातात. इकडे महिपती आणि नागराज बसलेले असतात तेव्हा महिपती नवीन सिम कार्ड घेऊन मोबाईलमध्ये घालतो आणि हे बघून नागराज म्हणतो, अरे, काय चाललंय तुझं? कशाचा थांगपत्ताच लागून देत नाहीस? मला काहीच कळणं झालंय. मला एवढंच कळते की काहीतरी सॉलिड प्लॅन चाललाय तुझा. तुझं हे नवीन कांड कोणाला तरी खूप भारी पडणार आहे. मग महिपती म्हणतो, तुम्हाला फुकट तिकीट दिलंय बाल्कनीचं, तुम्ही फक्त पिक्चर बघायचा. खूप धमाल आहे, सुपरहिट आहे. मित्रांनो, मग महिपती पोलिसांना फोन करतो आणि सांगतो की तुमच्या चेकपोस्टजवळ 2 मिनिटात एक औषधांचा ट्रक येईल. पण साहेब, त्यामध्ये फक्त औषधं नाहीत, त्यात ड्रग्स पण आहेत आणि ट्रकचा मालक अन्नपूर्णा ट्रस्टचे प्रताप सुभेदार हे आहेत. साहेब, लवकरात लवकर हा ट्रक पकडा आणि समाजातील ही कीड काढून फेकून टाका. मी एक समाजसेवक आहे साहेब.
तुम्ही लवकर जाऊन तो ट्रक पकडा, असं म्हणून महिपती फोन ठेवतो. मग नागराज हे ऐकून खूपच खुश होतो आणि हसतो आणि महिपती मोबाईलमधलं सिम कार्ड काढून फेकून देतो. मित्रांनो, महिपतीचं हे कांड पाहून नागराजलाही खूप आश्चर्य वाटलेलं असतं. इकडे रूममध्ये अर्जुनने गुलाबाची फुलं, लाल फुगे आणलेली असतात. तो रूम सजवत असतो. मेणबत्त्याही लावलेल्या असतात. अर्जुनने खूप मस्त रूम सजवलेली असते. तो सायलीला प्रपोज करणार असतो ना, त्याची तो तयारी करत असतो. मग अर्जुन सायलीला लेटर लिहायला घेतो. तो लिहितो की, मिसेस सायली, तुम्ही माझ्या आयुष्यात गडबड घोटाळा बनून आलात आणि माझ्या आयुष्यातील सगळा गडबड घोटाळा दूर केला तुम्ही. मग अर्जुन परत ते कॅन्सल करतो लेटर आणि दुसरं लिहायला घेतो. तो म्हणतो, मी ऑलरेडी माझी बायको असणाऱ्या मुलीला प्रपोज करतो. मित्रांनो, नंतर अर्जुन दुसरं लेटर लिहितो आणि स्वतःशीच हसत असतो. अर्जुन हातामध्ये गुलाबाचं फूल घेऊन स्वतःशीच बोलत असतो, मिसेस सायली, माझं तुमच्यावर किती प्रेम आहे हे तुम्हाला आज कळेलच. इतक्यात सायली रूममध्ये येते. तेव्हा सजवलेली रूम बघून म्हणते, हे सगळं काय आहे सर? मग अर्जुन म्हणतो, ते मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग सायली म्हणते, बोला ना. मग अर्जुन म्हणतो, सायली, मी तुमच्या मित्रांनो, आता अर्जुन सांगतच असतो. इतक्यात सायली आणि अर्जुनला कल्पनाचा मोठ्या कोणाला तरी ओरडतानाचा आवाज येतो. खाली इन्स्पेक्टर आलेले असतात. हे बघून सगळेच घाबरतात. पूर्णाई म्हणते, काय झालं इन्स्पेक्टर? अस्मिता म्हणते, आणखीन काय? त्या सायलीने काहीतरी कांड केलं असेल म्हणूनच आले असतील इन्स्पेक्टर. मग कल्पना रागाने अस्मितावर ओरडते आणि हे सायलीला वर ऐकायला जातं. ती लगेच खाली येते. कल्पना अस्मिताला म्हणते, काय बोलतेस? काय कळतंय का तुला? तर पूर्णाई म्हणतात, कल्पना, काय चुकलं तिचं? मलाही तसंच वाटतंय. तिच्यामुळे हे सगळं ऐकायला आणि बघायला लागतंय. हे बघा इन्स्पेक्टर, सायलीने वाटेल ते केलेलं असू दे. तिचा आणि आमचा काहीही संबंध नाही. आम्हाला जबाबदार धरू नका. तर कल्पना, बघतेस ना, या मुलीमुळे पोलीस आज घरी आले. आणखी काय काय होणार आहे परमेश्वराला माहीत. इतक्यात मोठे अधिकारी येतात आणि म्हणतात, इतकं बोलण्याआधी थोडं ऐकायला शिका, उगाच आवाज वाढवू नका. मित्रांनो, इन्स्पेक्टर आणि ते मोठे अधिकारी पूर्णाजींची बोलतीच बंद करतात. मग प्रताप चिडतो आणि म्हणतो, आमच्या घरात येऊन असं का बोलताय तुम्ही? कोण आहात तुम्ही? मग ते अधिकारी सांगतात, मी नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधून आलोय. माझं नाव पवन देशपांडे आहे. इतक्यात अर्जुन आणि सायली खाली येतात आणि हे ऐकतात. अर्जुन म्हणतो, नार्कोटिक्स? मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार. बोला, काय झालंय? मग ते साहेब म्हणतात, अरे वा, ॲडव्होकेट का? तुमच्याच घरामध्ये हे असले धंदे चालतात. मग अर्जुन चिडून म्हणतो, माइंड युअर लँग्वेज. तुम्ही कुठे उभे आहात हे कळतंय का तुम्हाला? मग ते पवन देशपांडे म्हणतात, हो कळतंय ना, प्रताप सुभेदारच्या घरी आलोय आम्ही. मित्रांनो, आता सगळी घरातली माणसं खूप घाबरलेली असतात. मग प्रताप म्हणतो, हो मीच आहे प्रताप. मग ते अधिकारी म्हणतात, अन्नपूर्णा फार्मास्युटिकल कंपनीचे मालक तुम्हीच आहात ना? तर प्रताप म्हणतो, हो माझीच आहे ती कंपनी. मग इन्स्पेक्टर म्हणतात, हा फोटो बघा, तुमच्या ट्रकचा आहे ना? प्रताप म्हणतो, हो, या ट्रकमधून आम्ही औषधांची ने-आण करतो. इन्स्पेक्टर, काय झालंय? मग अर्जुन म्हणतो, तुम्ही हा प्रश्न का विचारताय हे सांगा आधी. हे माझे वडील आहेत आणि त्यांना सगळं जाणून घेण्याचा अधिकार आहे. मग ते पवन देशपांडे अधिकारी म्हणतात, अहो वकील साहेब, त्या अधिकारांचा आता काहीच उपयोग होणार नाही. इन्स्पेक्टर, या प्रताप सुभेदारला ताब्यात घ्या. मित्रांनो, आता घरातील सगळेच लोक घाबरलेले असतात. त्यांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो, थांबा, काय वाटते तुम्हाला? तुम्ही काहीही कराल आणि आम्ही ऐकून घेऊ? तर ते अधिकारी म्हणतात, हो ऐकून घ्यावंच लागेल. तुमच्या बापाने गुन्हाच तसा केलाय. मग प्रताप म्हणतो, कुठला गुन्हा? मी काहीही केलेलं नाही. मग कल्पना म्हणते, हे बघा, हे प्रतिष्ठित माणसाचं घर आहे. मग अधिकारी म्हणतात, अहो तुमची ती प्रतिष्ठा पाक धुळीस मिळवली आहे. औषधांच्या नावाखाली ड्रग्सचा धंदा करतोय. याच्या ट्रकमध्ये ड्रग्स सापडले आहेत आम्हाला. त्यामुळे आम्ही आज प्रतापला अटक करणार आहे. इन्स्पेक्टर प्रतापना अटक करणार. इतक्यात अर्जुन म्हणतो, हे काय चाललंय? सोडा माझ्या डॅडना. तुम्ही माझ्या डॅडना अटक करू शकत नाही. मग इन्स्पेक्टर म्हणतात, तुम्ही कायद्याच्या आडवं येऊ नका. मग अर्जुन म्हणतो, कायदा दोषी माणसांना दाखवतात. माझ्या डॅडसारख्या निर्दोष माणसाला याची भीती दाखवू नका. मित्रांनो, आता तर हे सगळं ऐकून घरातील सगळीच लोक खूप घाबरलेली असतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हादरलेली असते. आता उद्याच्या भागामध्ये अटकेचे वॉरंट घेऊन प्रतापला अटक करणार असतात. तेव्हा बघू मग अर्जुन काय करतो ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.